हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. बघा, तर आज नाश्त्याला मी बनवणार होते पुरी आणि नारळाची चटणी. तर आमच्या मुलांना आज पुरी सोबत भाजी नको होती, तर मम्मी नारळाची चटणी बनव म्हणले, तर मी नारळाची चटणी बनवायला घेतली. बघा, इकडं ओलं खोबरं चिरून घेतलं, नंतर डाळ घेतलं, आलं, वेलची, चिंच, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि थोडंसं नमक आणि थोडीशी साखर, हे सगळं मी मिक्स करून घेतलं. नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतलं पाणी टाकून. आणि हे बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये बघा मी चटणीला फोडणी द्यायला पॅन मध्ये तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि ते बघा अशी फोडणी दिली. फोडणी दिल्यावर असं चटणीला स्वाद वेगळाच येतो, तर छान लागते चटणी आणि कच्ची कच्ची वाटत नाही, तर छान लागते. नंतर बघा इकडं मी पुऱ्याचं पीठ मळायला घेतलं आणि पुऱ्याचं पीठ मळताना मी म्हणजे मैदा न घेता चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये बारीक रवा टाकून घेतला होता. एक वाटी त्यातला थोडाच ठेवला होता. तर एक वाटी रवा टाकून घेतल्यानंतर थोडंसं नमक टाकून घेतलं, नंतर थोडा सोडा टाकून घेतला आणि ते चांगलं मळून एक 10 मिनिटं ठेवलं बघा. आणि 10 मिनिटं ठेवल्यानंतर पुऱ्या बनवायला घेतल्या मी. तर माझ्या इकडं पुऱ्या बनवायचं चालू होतं आणि माझ्या मुलीची सकाळी लवकर गडबड असते, कारण ती 8:30ला जाते स्कूलला, तर ती लवकर असतं तिचं स्कूल. लवकर उठते मी, त्यामुळं होतं लवकर, पण त्यांचं टिफिन सगळं आवरायचं म्हणलं का लेट होतं बघा. तर इकडे बघा पुरी आणि चटणी आपली रेडी झाली. तर मुलीचं काय मला खाताना वगैरे गडबड असते, त्यामुळे तिचा काही व्हिडिओ घेता आला नाही. मुलगा माझा लेट जातो बघा स्कूलला, 9:30ला जातो तो. तर ते देवपूजा हे वगैरे आवरून झाल्यानंतर तोच करतो देवपूजा, नंतर नाश्ता वगैरे करायला लागला आणि छान झालंय म्हणत. नंतर बघा आमच्या दरवाज्यात इथं ना बॅग विकायला आलते ते दादा, तर त्यांच्याकडून मी बॅग घेतल्या होत्या आणि मला पाहिजेच होती, कारण आमच्या गावाला जाणार होते, तर मला बॅग आणायला जायचंच होतं. तर बरं झालं म्हटलं दरवाज्यात झाले. तर मी मुलांना 2 स्कूल बॅगा आणि एक विनायती बॅग घेतली, एक आपल्याला कपडे वगैरे न्यायला. तर त्या बॅगा मला अशा स्वस्तच पडल्या, जास्ती महाग काय पडल्या नाही त्या. नंतर बघा दिवसभर असं पावसाचं चालू होतं, ये जा असं येत होता, परत थांबत होता, येत होता, थांबत होता. तर अशा पावसामध्ये काहीतरी खायची इच्छा होत होती मी, आणि मी आमच्या म्हणत होती मला काहीतरी खावंसं वाटतंय, काहीतरी घेऊन या बाहेरून, मी काय आज बनवत नाही, तर तुम्ही घेऊन या. तर ते म्हणले थांब श्रेयाला नाही जाताना आणतो. तरी पण तेवढ्यात मी घरात शेव चिवडा होता तो खायला घेतला आणि नंतर बघा ते गेले येताना काहीतरी घेऊन येतो म्हणले होते आणि ते आणले त्याने, पण काय आणलं होतं मला माहित नव्हतं बरं का. तर त्यांनी आणलं होतं बघा माझ्या आवडतंच, तर ते होता पिझ्झा आणि मला खूप आवडतो. पाची पकवान एकीकडं आणि पिझ्झा एकीकडं, तर माझं एकदम फेवरेट पिझ्झा आहे बरं का. तर त्यांनी 2 पिझ्झा आणले होते आणि मिरची भजी पण आणला होता, एक कॉर्न पिझ्झा आणला होता आणि एक पनीर पिझ्झा आणला होता बघा. तर इकडं भजी पण आणले होते. नंतर मी जेवण घेतलं आणि आम्ही रोज मुलं आली ना आम्ही सगळे जेवण करतो, कारण मुलाने असं काही वरचं खाल्लं तर नंतर पोट भरून जेवत नाही, त्यामुळे आम्हीच लवकर जेवतो आणि संध्याकाळी काही जेवत नाही आम्ही, कोणच जेवत नाही, मुलं पण जेवत नाही. तर एकदा जेवण घेतो आम्ही. तर चपाती होते, परत असं भजी, तेल तिखट, पिझ्झा असं मिळून सगळं खाल्लं आणि आमच्या म्हणतात बघा या भजी खायला. तर हे बघा आमचं जेवण वगैरे करायचं चालू होतं आणि जेवण वगैरे करून झाल्यावर सगळं आवरून ठेवलं बघा. नंतर मी चहा प्यायला घेतला, कारण मला चहा लागतोच, सकाळ असो संध्याकाळ असो, जेवण नाश्ता केल्यावर चहा प्यायला लागतो. आणि आज तर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे मी चहा प्यायला घेतला. आणि तेवढं सगळं करून झाल्यानंतर आज कपाट व्यस्त झालं आणि आमच्या आहोंची पण मी कपडे वगैरे भरत होते त्यांना न्यायला, तर कपाटच सगळं काढलं होतं. तर हे बघा कपडे घेताना कमी वाटते ती, पण आवरताना ना 8ला कपाट आवरायला घेतलं होतं, 9:45 झाले तरी कपाट काही आवरून झालं नव्हतं आमचं आणि आम्ही दोघे आवरत होतो. तर खरंच कपडे घेताना नको हे होते, पण ठेवताना नको वाटतं, घेताना घेऊ वाटते ती पण. आणि बघा शेवटी झालं कपाट आवरून. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते ते मला नक्की कमेंट सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि असंच लाईक सबस्क्राईब करत राहा.